हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 पॅटर्न्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करण्या अगोदर थोडंसं आपण रिव्हिजन करून घेऊया. तर रिव्हिजनमध्ये आपल्याला काय काय दिले बघूया. थोडक्यात आपण रिव्हिजन करूया आणि त्यानंतर 4.1 स्टार्ट करूया. कंप्लीट द टेबल बिलो, कारण हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट वन इज व्हॉट? इवन नंबर. कोणता नंबर आहे? इवन नंबर. सो इवन नंबर्स मीन्स व्हॉट? 2च्या टेबलमध्ये येणारे नंबर्स. ओके, मीन्स व्हॉट? 2, 4, 6, 8, 10, 12 and so on. 12, 14, 16, 18. ओके, एक नंबर सोडून. ऑड नंबर्स. आता इवन नंबर घेतल्यानंतर कोणते नंबर उरले आहेत? तर ऑड नंबर म्हणजे कोणते आहेत? 1, 3, 5, 7, 9, 11, 13. नेक्स्ट नंबर इज ऑड 15, 17, 19 and so on. ओके, नंबर कळलं आहे? प्राईम नंबर. प्राईम नंबर मीन्स व्हॉट? असे नंबर की ते कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, कोणत्याही पाढ्यांमध्ये असे नंबर येत नाहीत. असे नंबर म्हणजे नंबर कोणते? फर्स्ट नंबर इज 2 लक्षात ठेवायचा. ओके, 2 इज अ इवन नंबर. बाकी जे प्राईम नंबर आहेत ते सर्व ऑड नंबर आहेत. प्राईम नंबरमध्ये फक्त 2 हा इवन नंबर आहे, बाकी सर्व ऑड नंबर आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. मग 7 नंतर 9 येईल का? तर 9 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे 9 येणार नाही, म्हणजे तिकडे येणार 11. नंतर 13, 15 येईल का? 15 5 आणि 3च्या टेबलमध्ये येतो, मग नाहीही येणार प्राईम नंबरमध्ये. मग कुठला नंबर येणार? 17. त्यानंतर 19 अँड सो ऑन. ओके, देन कंपोजिट नंबर. आता हे प्राईम नंबर घेतल्यानंतर जे नंबर उरलेले आहेत ना, कंपोजिट नंबर म्हणजे जे कोणत्या तरी एका टेबलमध्ये येतात असे नंबर. त्याचे फॅक्टर्स मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात. कंपोजिट नंबरचे फॅक्टर्स किती असतात? मोर दॅन 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात. म्हणजे याचाच अर्थ ते टेबलमध्ये कोणत्या तरी येत असतात. 4, 6, 8, 9 नंतर कोणता 10 येणार. 11 येईल का? नाही, 11 इज अ प्राईम नंबर. नंतर 12, 13 नाही, 14, 15 सुद्धा येईल, कारण 15 हा 3च्या आणि 5च्या टेबलमध्ये येतो. सो या प्रकारे आपल्याला नंबर्स लिहिता येतील. त्यानंतर आता थोडंसं डेफिनेशन बघूया. को प्राईम नंबर प्राईम नंबर्स. 2 प्राईम नंबर्स आर कॉल्ड ट्विन प्राईम नंबर. इथे कुठला आहे? ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स ते बघूया. 2 प्राईम नंबर्स आर कॉल्ड. आता या ट्विन प्राईम नंबर्समध्ये दोन्ही जे नंबर्स, ट्विन म्हणजे जोडी, जुळ्या म्हणतो आपण, म्हणजे जोडी बघूया आपण. प्राईम नंबरच्या जोड्या बघायच्या आहेत. कोणत्या जोड्या बघणार आहोत? तर इफ डिफरन्स बिटवीन देम इज 2. त्या 2 प्राईम नंबरमध्ये जर डिफरन्स 2चा असेल तर त्या नंबर्सला आपण ट्विन प्राईम नंबर्स असे म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपण कोणते नंबर बघतोय? तर ट्विन प्राईम नंबर बघा या ठिकाणी 3 and 5. 3 and 5 मध्ये डिफरन्स किती आहे? 2चा. मग 3 and 5 हा ट्विन प्राईम नंबर आहे. 5 and 7, 5 and 7 मध्ये पण डिफरन्स किती आहे? 2चा आहे. मग 5 and 7 हे ट्विन प्राईम नंबर्स आहेत. ओके, नेक्स्ट, देर आर 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर. 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. 1 to 100 मध्ये ट्विन प्राईम नंबर्स किती आहेत? 8 पेअर्स आहेत. ओके, 8 जोड्या आहेत म्हणजे ते. आणि
Co-prime numbers are numbers whose common divisor is 1 only. आणि co-prime नंबरमध्ये आपल्याला कॉमन डिवायझर किती असतो? फक्त 1च कॉमन असतो, बाकी कोणताही नंबर त्यामध्ये कॉमन नसतो. तर co-prime नंबर्स. ओके, पुढे आपल्याला ते बघा, आपलं प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये co-prime नंबर्स सुद्धा विचारलेले आहेत, तेव्हा बघूया आपण. ओके, प्रॅक्टिस सेट 4.1. फर्स्ट, fill in the blanks. The first, dash dash number is neither prime nor composite. Answer is 1. 1 is neither prime nor composite. Okay, answer is 1. Second, is the smallest prime number. Smallest prime number is 2. Is the only even prime number. Even prime number is also 2. The smallest odd number is 3. अंडरस्टूड? सो कळलं असे आपण अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे, त्यानंतर पुढे विचारलेलं आहे. सेकंड, राईट 5 पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स 1 and 50. को प्राईम नंबरमध्ये ज्या 2 नंबर्समध्ये फक्त डिवायझर फक्त किती असतो? 1. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय असतो? 1च. दोघांचा डिवायझर किती असतो? 1. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतले 2 and 3, तर पेअर्स लिहूया 2 3. पहिली पेअर येईल 2 and 3. दोघांमध्ये फळ बाकी कोणते 2 and 3 कुठल्या नंबरमध्ये टेबलमध्ये येतात का? नाही, म्हणजे याचा डिवायझर फक्त एकच आहे. सेकंड नंबर इज 3 4 सुद्धा घेऊ शकतो, 3 and 4. ओके, 4 5, 5 6, 6 7, 7 8. हे झाले को प्राईम नंबर्स. ओके, 2 3. आणखी कितीतरी नंबर्स, तुम्ही कितीतरी जोड्या आपल्याला तयार करता येतील. 7 8, 10 11, 12 13 असं आपल्याला नंबर्स या ठिकाणी लिहिता येतील. फक्त यातला डिवायझर किती आहे? 1च आहे. बाकी कुठल्या टेबलमध्ये आहेत? म्हणजेच काय कळलं तुम्हाला? 3 आणि 4 कुठल्या टेबलमध्ये येतात का एकत्र? तर नाही येत. 4 and 5 कुठल्या टेबलमध्ये येतात का? एकाच टेबलमध्ये कोणते येतात का? तर नाही येत. म्हणजे एक को प्राईम नंबर आहे. 5 and 6 कोणत्या नंबरमध्ये येतात? टेबलमध्ये येतात का? तर नाही. म्हणजे 5 and 6 हे सुद्धा को प्राईम नंबर्स आहेत. अंडरस्टूड? 6 7, 7 8 हे सर्व कसे आहेत? को प्राईम. म्हणजे को प्राईमचा अर्थ कळला की 2 नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाहीत, फक्त 1चे येतात. ओके, बाकी कोणत्याही टेबलमध्ये येणार नाहीत. म्हणजे त्यांचा डिवायझर किती आहे? कॉमन डिवायझर 1च येतो. त्यांचा कॉमन डिवायझर 1 असतो, ते को प्राईम असणार आहेत. ओके, नेक्स्ट. थर्ड, कंप्लीट द पॅटर्न प्राईम नंबर. कंप्लीट pattern of prime number. The first prime number is 2. Next second one is 3. Prime number is 3. 5 7 11. Next, या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे 19. 29 नंतर 31, 30, 70, 37 and 41. आणि 39 13च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये सुद्धा येतो, 41 नंतर 43. म्हणजे हे जे नंबर पाहिलेले आहेत हे आपण 50पर्यंतचे सर्व प्राईम नंबर पाहिलेले आहेत. 1 to 50पर्यंतचे सर्व प्राईम नंबर आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट, लास्ट 4th क्वेश्चन. आयडेंटिफाय द ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर पाहिलेला आहे आपला. ट्विन प्राईम म्हणजे 2 प्राईम नंबरमध्ये डिफरन्स किती असेल? 2चा असेल, तर त्या प्राईम नंबर्सना ट्विन प्राईम नंबर्स असे म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी काय कोणकोणते आहेत आणि काय लिहायचं? राईट द रिझन वाय दे आर ट्विन प्राईम नंबर. ओके, फर्स्ट 3 and 5 आर ट्विन प्राईम नंबर. रिझन काय लिहायचं? डिफरन्स बिटवीन
देम इज 2. डिफरन्स किती आहे? 2चा आहे. जिथे ट्विन प्राईम नंबर असेल तर हे रिझन तुम्हाला लिहायचं आहे. डिफरन्स बिटवीन देम इज 2. ओके. नेक्स्ट प्राईम नंबर इज कोणती जोडी येईल आता? नेक्स्ट जोडी इज, आता या ठिकाणी 7 9 येईल का? तर नाही, 9 हा प्राईम नंबरच नाही, त्यामुळे ही जोडी येणार नाही. 11 13 नेक्स्ट बघा, 11 प्राईम नंबर आहे, 13 प्राईम नंबर आहे, दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 2 आहे. ओके. रिझन काय आहे? डिफरन्स बिटवीन देम इज 2. जे पहिल्याला लिहिलं तेच लिहायचं आहे. आणि या ठिकाणी रिझन काय? सेकंडला 9 इज नॉट अ प्राईम नंबर, कारण इथं 9 नंबर आहे सेकंडमध्ये बघा, इथं 9 आहे. 9 इज अ नॉट अ प्राईम नंबर. जर प्राईम नंबर नसेल तर ते ट्विन प्राईम नंबर होतील का? तर नाही होणार. ओके. नेक्स्ट नेक्स्ट इज 23 and 29. ओके. आता 29 हे प्राईम नंबर आहे, पण डिफरन्स 2चा आहे का? नाही. मग ही सुद्धा जोडी होणार नाही. डिफरन्स बिटवीन देम इज नॉट 2. ओके. डिफरन्स 2 नाही, म्हणजे हे ट्विन प्राईम नंबरच नाहीत. तर ह्या आहेत 29 31. बघा डिफरन्स किती आहे? 2चा आहे. मग 29 and 31 ए ट्विन प्राईम नंबर्स. ओके. ही तर येणारच नाही, कारण का हे प्राईम नंबर्स आहेत, पण डिफरन्स 2पेक्षा जास्त आहे. किती जोड्या पाहिल्या आपण? ही एक जोडी आहे, ही एक, आणि अशा 3 जोड्या आहेत. जोड्या म्हणजे ट्विन प्राईम नंबरच्या पेअर्स आहेत. ओके. तुम्हाला कळलं? सो 4.1 पूर्ण इझी होता, तुम्हाला समजलं असेल. ओके. आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र करायचं आहे. थँक्यू.